नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. हे आहेत कोकणातील कोवळे फणस आणि या कोवळ्या फणसाची आपण फुसभाजी बनवणार आहे. आणि वर्षातून एकदा तरी मला कोवळ्या फणसाची भाजी खावीच लागते आणि ही सर्वांची आवडतीची भाजी आहे. तर मित्रांनो, जास्त मोठा आम्ही व्हिडिओ काय बनवणार नाही, परंतु हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला फक्त विसरू नका. आता बघा आपण सुरुवात कशी करतोय ती. सर्वप्रथम मित्रांनो, ज्या वेळेला आपण फणस कोवळा असतो ते ज्या वेळेला कापायला गेलो त्यावेळेला अगोदर हाताला ना तेल लावून घ्यायचं, कारण चीक जास्त असतो. आणि हे जास्त आम्ही मोठे नाही खायला घेतलेले, त्या कोवळे आहेत एकदम फणसाच्या, जास्त मोठे नाही घेतले. त्या कसं सोडून घ्यायला लागतं ते बघा. हे बघा, किती आडाळीवरतीच करून घेतलं आहे. लस्सी सोडून घ्यायचे आणि लहान असल्यामुळे पटकन सोडले जातात ते आडाळीवरती, नाही तर मग कोयतं लागलं असतं म्हणजे बोडसं. मी आडाळीवरतीच करून घेतो. आणि ही मित्रांनो, जी आपली रेसिपी गावच्या पद्धतीत साधी आणि सोपी पद्धत आहे. करायचं बारीक करून घ्यायचं. तर हा छोटी दुसरी आहे, कोवळीच आहे ती सुद्धा, एकदम कोवळी आहे. कोवळी असेल तर खूप छान भाजी होती त्याची. मित्रांनो, आता हे सर्व कोवळे असल्यामुळे काय आहे मित्रांनो माहिती आहे की 3च शिट्या करून घ्यायच्या. लय कोवळी आहे ती, आणि जेव्हा जून असते ते 5 किंवा 6 शिट्या कराव्या लागतात. आता हे व्यवस्थित उकडून घेतो आम्ही. व्यवस्थित धुवून घेतले, धुवून घेऊन त्याचा कुकरला लावायचे. पिवळून आहे ना, त्याच्यामुळं कोवळं असल्यामुळे हे बघा पटकन येऊन देत आहे. आणि जास्त हे करायला नको, त्याला काय खूप बारीक करायला नको, पटकन होऊन जातं आहे. फक्त पाणी आतलं काढून घ्यायचं. दगड पण एकदम बारीकच आहे. हे गावावरून आणला होता. गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर. थांब जरा, हे काय बोललं, बारीक करून घेतलं ना मित्रांनो. आता बघा, हे सर्व आम्ही व्यवस्थित बारीक करून घेतलंय. कसं घेतलंय म्हणजे ठेचून घेतलेलं आहे हे सर्व. आणि आता आम्ही काय करणार आहे, त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहेत. आता मसाले पहिले सुरुवातीला आपण हळद टाकू. तिखट मसाला आहे ना, हा तिखट मसाला आहे. हा गरम मसाला आहे. जिरा पावडर आहे, धना पावडर आणि थोडंफार मीठ चवीनुसार. आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि ही मित्रांनो, आमच्याकडे अशी साधी आणि सोपी पद्धत गावच्या पद्धतीत आम्ही बनवतो. आणि नेहमीच आमच्या हे गावच्या पद्धतीतच रेसिपी असतात घरी बनवलेल्या. सिंपल असतं एकदम रेसिपी. एकदम मस्त झालं आता.
मित्रांनो आता आपण आहे ना फोडणीला द्यायचं. आता फोडणीला देता पहिला सुरुवातीला बघा की सुरुवातीला आपल्याला तेल टाकायचं आहे. ही मोहरी टाकून घेतली. जिरं, लसूण, आता आपण कढीपत्ता, कांदा, थोडा लालसर व्हायला द्यायचा. लालसर होत चालला आता. आणि ही जी रेसिपी आहे नंतर साधी सोपी रेसिपी आहे, खूप चविष्ट अशी होते. आता आपण कुसभाजी टाकून बघूया. व्यवस्थित परतून घेऊन टाकताना सुगंध आलाय जबरदस्त. असं वाटतंय की आत्ताच खावं. हो एकदम भारी. थोडं बारीक गॅसवरती 10 मिनिटं ठेवून द्यायचं. मित्रांनो आता आपण बघूया कशी भाजी झाली ते. ही फूस भाजी खरोखरच मला तर खूपच आवडते आणि तुम्हाला पण आवडत असेल. आता बघूया आपण कशी झाली ती. हो 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 एक नंबर. हा लय भारी झाली. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका.